तू मेल्यानंतर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. ए ऐक ना बाळा, तू घे गे गे रे हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करडतोच ठाई ठाई. संसारासाठी रडत बसण्यापेक्षा अविनाशी भगवान परमात्म्याचं चिंतन करा. नक्की तुमचं रडणं बंद करण्याची ताकद माझ्या देवामध्ये विढार आहे. 3 मित्र टू व्हीलरवर चालले होते. लक्ष देऊन ऐका फक्त, मरण कसं असतं. आता इथून राहुरीला चालले, 80च्या स्पीडनं टू व्हीलर आहे, पल्सर गाडी आहे. एका भरधाव ट्रकची त्यांची समोरासमोर धडक झाली. जाणकार मंडळी फक्त कीर्तन लक्ष देऊन ऐका. आता टू व्हीलरची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे, पुढच्याला मधल्याला का मागच्याला? दादा, समोरासमोर धडक झाली म्हणल्यानंतर आता हा जो माईक आहे हा जर माझ्या अंगावर पडला तर लागलं तुम्हाला पाहिजेत का चोपदाराला? मलाच लागलं पाहिजे, कारण माझ्या अंगावर पडलाय तो. ट्रकची आणि टू व्हीलरची समोरासमोर धडक झाल्यानंतर लागलं कोणाला पाहिजेत? पुढच्याला. पण नशीब एवढं चांगलं असतं पुढच्याला काहीच होत नाही हो. मागचं उडून शेतात पडतं त्यालाही काही लागत नाही, मधलं मेल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही इथं काय लावणार आहे आता? ज्याचं आलं त्याला जाणं. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. बसणारे जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनाला आलेले त्यांनी एक वाक्य माझं मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवा. देवाच्या बापाला जर देवाला वाचवताना आलं तर तुमच्या माझ्या बापाचं काय घेऊन बसले महाराज? जगाच्या मालकाचा बाप होता दशरथ, प्रभू रामचंद्राला वाचवता नसता आलं? नाही 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 नाही. कर्म जर दशरथाला चुकलं नाही, दशरथाला सुद्धा या लोकाची यात्रा संपून जावं लागली, तर आपलं काय घेऊन बसले महाराज? तू अरे तालुक्याचा साधा आमदार जर ओळखीचा असला ना आपल्यासारख्याच्यात, आपण कोणाचं इलेक्ट्रिकेशन आणतो, डायरेक्ट जमिनीवर कब्जा करतो, एवढी ताकद आहे आपल्यामध्ये. साधा तालुक्याचा आमदार ओळखीचा असला तर आपण तालुक्यात कोणालाच भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील त्या महात्म्याला गरिबी अजिबात नाही महाराज, शक्यच नाही. खरं सांगू का, साधू संतांना भिकारी म्हणणारे या विश्वातील सगळ्यात मोठे भिकारी महाराज. साधू संत कसे भिकारी असू शकते? लोक म्हणतात की या सरकारने कर्जमाफी केली, त्या सरकारने कर्जमाफी केली, ना असं केलं तसं केलं. कोणीच कर्जमाफी केलेली नाहीये. महाराष्ट्रात पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायांनी केलेली महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर ज्या लोकांना तुकोबरायांनी पैसे वाटले तेवढे सगळ्या वया घेतल्या आणि कुठं नेऊन टाकल्या? इंद्राने डोहामध्ये नेऊन टाकल्या. तुकोबा शावकार म्हणत होते तुकोबरायला लोक. शावकारामध्ये फरक आहे. आपल्यासारखे हलकट शावकार नाही, 5 रुपये 10 रुपये 40 रुपये 50 रुपये तसलं नाही. हे जे 5 आणि 10 वाले लोक आहे महाराज, यांचं म्हातारपण चांगलं जात नाही बरं. खरं सांगतो तुम्हाला, अजिबात नाही. शावकार की हा चुकीचा करावं माणसानं. तुकोबराय सांगतात मुद्दला तर तोटा ऐसा खोटा व्यापार, नक्की शावकार की करावं. कोणी फुकट तर कोणाला देऊच नका, कारण फुकट ज्यांना दिले त्यांची परत येणे शक्यच नाही महाराज. द्या ना पैसे तुम्ही, 5 रुपये टक्क्याने द्या एखाद्याला. आणि ज्यावेळेस तुमच्याकडून मनुष्य पैसे घेतो त्यावेळेस अडचणीत असल्यावरच घेतो महाराज. माझी पत्नी आजारी हो, मला 5 लाख रुपये लागतात. माणसं दुःखी असतात, हे जमीन लिहून घ्या, मला 5 रुपये टक्क्याने द्या. पण ज्यावेळेस तो मनुष्य व्याजासहित पैसे घेऊन येईल ना महाराज, तुम्ही एकदा करून तर बघा ह्या गोष्टी. तुम्ही 5 रुपये टक्क्यानं पैसे वाटा आणि तो मनुष्य ज्यावेळेस तुमचे पैसे घेऊन येईल ना, तुम्ही फक्त एवढंच करा महाराज, त्याच्याकडून 2.5 रुपये टक्क्यानं पैसे परत घ्या. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याचा पापही लागणार नाही महाराज. खरं सांगतो. पण काही ना 10 पैसे घेतले हो. आमचा तो ड्रायव्हर नाहीये, त्याचे 10,000चे 50,000 भरले दादा त्यानं. 10,000चे 50,000 चक्री व्याज हो महाराज. अवघड आहे, कसं करतात लोक. आपण त्या भानगडीत पडलो नाही, पण लय अवघड आहे ते. विठ्ठल विठ्ठल. जगात तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख शक्य नाही. गाथ्यामध्ये एक तुकोबरायचा अभंग आहे, घरी गेलं की वाचा गाथा उघडून. यातिशूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, मानश्री एका अन्न करता मेली. ज्या तुकोबरायची शावकारकी गेल्यानंतर तुकोबराय बरं झालं म्हणतात, ज्या तुकोबरायचा पैसा गेल्यानंतर तुकोबराय बरं झालं म्हणतात. याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्या तुकोबरायची पत्नी बेल्यानंतर तुकोबराय म्हणतात बरं झालं देवा. त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख अजिबात नाहीये. कोणत्याच जीवनामध्ये, कोणत्याच साधूच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये. एक मनुष्य मला बोलता बोलता त्या दिवशी म्हणे, महाराज
ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हतं म्हणून मधुकरी मागायला पैसे, मधुकरी भेटत नव्हती म्हणून ज्ञानोबरायने समाधी घेतली? अजिबात नाही. ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ, त्या ज्ञानोबरायच्या घरात किती सोनं असेल याचा विचार करा. चल झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी ना टळे त्या. दुसरं प्रमाण आहे का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्यांगा. म्हणजे तुकोबरायच्या जीवनात दारिद्र्याचं दुःख नाही, पापाचं दुःख नाही, गर्भवासाचं दुःख नाही. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणात ह्यात असे. पण तुकोबरायच्या जीवनामध्ये हे दुःख झालंच नाही. गर्भवासी दुःख नाही, येता जाता हृदय. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात नाहीये. दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही. मग तुकोबरायच्या जीवनामध्ये दुःख कोणतं होतं? लक्ष देऊन कीर्तन आहे का? तुकोबराय सांगता, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि एवढं सर्व काही करून सुद्धा तुझ्याने माझ्यामधलं जे अंतर आहे ते दिवसांदिवस वाढतच चाललंय, कमी काही होत नाहीये. म्हणून त्या दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये होतं. लक्ष देऊन ऐका. गवळणींच्या जीवनामध्ये सुद्धा तेच दुःख होतं. गवळणी सुद्धा देवाला सांगत असताना सांगता, देवा याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी ओ अष्टांगाती योग, याचे लागी ओ या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. गवळणीचं देवाचं जर भांडण तुम्ही दशमस्कंदामध्ये ऐकलं ना, खूप गोड आहे हो. गवळणी देवाला सांगता, देवा तू आमच्यासोबत प्रेम केलंच नाही रे, तू आमच्यासोबत फक्त टाइमपास केलाय. प्रेमाची काय व्याख्या असतं, तुला काय कळणार आहे? उद्धवजी ज्यावेळेस गवळणीला सांगू लागले, काय वेड्यासारखं तुम्ही त्याच्यासाठी रडता, न माता न पिता तस्य न भार्या न सुता दया, तो न कोणाचा मुलगा आहे, न कोणाचं तो पत्नी आहे, ना कोणाचा भाऊ आहे, ना कोणाचा माय आहे, ना कोणाचा बाप आहे. त्यावेळेस त्या गवळणी उद्धवाला सांग, हे उद्धवा चुप चुप चुप, शांतबाईच बडबड नको करू, ते ज्ञान आम्हाला सांगू. अरे तो आमच्यासोबत लहानचा मोठा झालाय रे, त्याला आम्ही खेळवलंय, दही दूध तुपलोनी खाऊ घातलं. ऐका ना, उद्धवजीला त्या गवळणी जे सांगतात ते खूप सुंदर आहे, ऐका. हो सुन प्यारे उद्धव जी, मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. ए जाऊन सांग तुझ्या कृष्णाला, काहे ना के पहले काय प्रीत लगाई, प्रीत लगा के काना क्यों बिसराई. अरे अच्छा नहीं मोह दिल को दुखाना, अच्छा नहीं मोह दिल को दुखाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. जाऊन सांग तुझ्या देवाला. इथून मथुरा काही जास्त अंतर नाहीये, 10 किलोमीटरचं अंतर आहे. ठरवलं तर आम्ही दिवसातून 2 वेळेस त्याला भेटू शकतो. पण त्याला असं वाटतंय ना, आम्ही या परिस्थितीमध्ये आहोत, त्याला बरं वाटतंय ना, आम्ही जीवनभर असं राहू पण त्याला त्रास देणार नाही. खरं सांगू का महाराज, साधू संतांच्या जीवनातलं जे दुःख नाही, गवळणीच्या जीवनातलं दुःख फक्त एवढंच आहे, त्या भगवंतानं मला भेट द्यावी. कानया रे कानया
वेड्या झाल्या होत्या. आणि खरं सांगू का महाराज, परमार्थामध्ये देवाची कृपा करून घेण्यासाठी माणसाला वेडच व्हावं लागतं. आता 10-15 दिवसापूर्वी सरकारने एक निर्णय दिलाय महाराज, की 21 जूनला माझ्या ज्ञानोबरायचं प्रस्थान होणार आहे. काय होणार आहे? प्रस्थान होणार आहे. तो निर्णय ऐकल्यापासून वारकरी असे भांबवून गेले महाराज. कारण 2 वर्षापासून वारी नाही ना. लोक म्हणतात वारकरी वेडे हो. कसे वेडे म्हणता हो तुम्ही? निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झाल्यावर पुढे राहायला झोपा येतात का हो? 3-3 वाजता लोक झोपल्यावर बैठकी घेतात हे. मग तुम्हाला निवडणुकीचा जर एवढा छंद असेल तर आम्हाला देवाचा किती असेल महाराज. एकदा का नुसतं कानावर कळलं की 21ला प्रस्थान आहे, बस त्या दिवसापासून वेडे होतात. संपदा सोहळा नावने मनाला, संपदा सोहळा नावने मनाला, देवासाठी वेडा झाल्याशिवाय देवाची कृपा जीवनामध्ये होतच नाही. गवळणे सांगू लागला, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय रे कृष्णा. नवऱ्याचा त्याग केलाय, सासू सासऱ्याचा त्याग केलाय, लेकरा बाळांचा त्याग केलाय, आणि सगळं सोडून तुझ्यासाठी जंगलात आलो. तू म्हणतो तुम्ही कुठून आल्या आणि कशासाठी आल्या. हे देवा बरोबर नाही तुझं वागणं. देवा हे तुझं वागणं बरोबर नाही. जशी गवळणीच्या मनाची परिस्थिती तशी देवाची परिस्थिती. तुकोबरायची. तुकोबराय सांगता, देवा लोकांनी उकळतं पाणी अंगावर टाकलं तरी तुझा परमार्थ नाही सोडला रे. गावाच्या पाटलाने मला मारून गावाच्या बाहेर काढलं तरी तुझा परमार्थ नाही सोडला. याच्या पुढे जाऊन सांगू का देवा, माझी बायको अन्न करता मेली तरी मी माझं भजन नाही सोडलं देवा, माझं चिंतन नाही सोडलं, कीर्तन नाही सोडलं हो. मग एवढा परमार्थ करून सुद्धा तुझ्या आणि माझ्यामधला जो दुरावा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. तो दुरावा कमी होत नाही. आणि या दुराव्याचं कारण फक्त आणि फक्त जाळं आहे. काय आहे? जाळं. जाळं म्हणलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल, कारण धरण जवळच आहे तुमच्या. माश्या पकडायला घेऊन जात त्याला जाळच म्हणतात. हरणी पकडायला घेऊन जात त्याला जाळच म्हणतात. ससे पकडायला घेऊन जात त्याला. जाळं तुमच्या डोक्यात येते नाही आहे. जाळं या शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे ममत्व. काय आहे? ममत्व, माया, मोह, आसक्ती, याला काय म्हणतात? जाळं म्हणतात. तुकोबराय जगाच्या मालकाच्या समोर उभं राहून एवढंच सांगतात, देवा माझी विनंती, माझ्या अंतकरणामध्ये जे जाळं आहे ते जाळं निवारण करून तू माझ्या जीवनातलं दुःख निवारणामध्ये माझे तुकोबराय सांगतात की देवा दुरितांचं जाळं निवारून. देवा माझ्या जीवनात जे दुरितांचं जाळं आहे ना ते जाळं माझं निवारण कर. खरं सांगू का, तुमच्याने माझ्या जीवनाला दुःखच जाळं देत आहे महाराज. प्रत्येक गोष्टीला तुम्ही आपलं म्हणताय, आपलं म्हणतात, हे माझं आहे ते माझं आहे. वास्तविक तुमचं काही नाहीच आहे हो महाराज. परवा दिवशी एका माणसाकडे गेलो, 50 एकर त्यानं द्राक्ष लावलेले होते दादा. गेल्याबरोबर घरी अगोदर चहा पाजाव, पाणी पाजाव. पहिला म्हणे महाराज चला तुम्हाला माझं शेत दाखवतो. मला आता मला काय करायचं तुझं शेत भाऊ, पण चला आता कसं काही गोष्टी प्रेमापोटी नाही. हो चला चला. गेल्यानंतर सांगू लागला हे 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 आपलं शेत आहे सगळं. मी त्याला थोडं माफी मागून बोललोच. त्याला म्हणलं हे बघ, तुझा बाप जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती, तुझा आजोबा जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती, आणि तुझा पंजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती, आणि तुझा बाप मेला, आजोबा मेला, आणि तुझ्याही गौऱ्या मसनात गेल्या तरी जमीन इथंच आहे. कारण तुम्ही येतानाही काही घेऊन आले नाही. एवढं कळलं पाहिजेत. मेल्यानंतर 17व्या दिवशी तुमचं नाव सातबाऱ्यातून वजा होतं एवढी तरी कळलं पाहिजे माणसाला. आणि तुम्ही आपलं आपलं म्हणताच कसं? येताना साधा करगुटा आणला नाही, तुमचं म्हणता कशाला? तुम्ही एक नौकर आहे महाराज. कोणी?
देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काहीच नाही महाराज. आणि नेमकं इथं चुकतंय आपलं. आता लोक म्हणतात घर आपलं आहे. आता खरं सांगा, घर जर तुमचं म्हणल्यावर तुम्ही आता सगळे कीर्तनाला आणि तुमच्या घरी चोर गेल्यानंतर त्यांनी म्हणलं पाहिजेत, अहो मालक कीर्तनाला गेले तुम्ही घरात येऊ नका. नाही नाही नाही, घर तर म्हणतं आगतम स्वागतम सुस्वागतम. काय लुटायचं लुटा, 12:30-1 वाजे लोक मालक येणार नाही. घरही तुमचं नाही. या जगातले जेवढे काही नाते ऐका, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलेला आहे ना, तो एवढा सुंदर केलेला आहे. पिताश्री देहेस्तिमां श्रुतिरे भीमतीम त्यजत्वम जाया शुता दिशु सदा ममता विमुंच पश्चानिशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराला जर तुम्ही तुमचं म्हणत असाल तर हे तुमचं नाही हो, हे जाणारे नाशिवंत देह. आयुष्य खातो काळ, देह हे काळाचे, याच्यावर सत्ता आहे दुसऱ्याची. तुम्ही हे उसणं आणलेलं आहे. आणि ज्या दिवशी मालक सांगेल ना महाराज, त्या दिवशी तुम्हाला जावं लागतं. जिंदगी एक किराए एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ज्या दिवशी तुम्हाला यमाचा कॉल येईल, त्या दिवशी इच्छा असो किंवा नसो तुम्हाला उचलावंच लागणार आहे. तसं तर यम एवढा चांगला आहे महाराज, तुम्ही यमाला नावं ठेवतात, यम माझ्या बायकोला घेऊन गेला आणि मायला घेऊन. नाही नाही नाही, सावध करतो यम तुम्हाला. प्रत्येक माणसाला यम 3 मिस कॉल देतो, पण त्या मिस कॉलकडे लक्षच कुठे आहे. तुम्ही म्हणसाल यमाकडे आमचा नंबर कसा गेला, तुमचा नाही, तुमच्या सगळ्या खानदानीचा नंबर यमाकडे. यमाचा पहिला मिस कॉल इथं तर 100%पैकी 90% लोकांना येईल. तुम्ही म्हणसाल महाराज यमाचा मिस कॉल, पांढरे केस काळे केस पांढरे हो ना, हा यमाचा पहिला मिस कॉल आहे. पण लोक एवढे हुशार झाले महाराज, दिवसा असणारं भूत पांढरं भूत, संध्याकाळी लगेच काळं. बरं केस काळे करा, मिशा बी काळ्या करतात हो, काही काही बहादर तो भुया बी. अरे किती महाराज, नाही 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 नाही, खरं सांगू का, नैसर्गिक सौंदर्य ते नैसर्गिक सौंदर्य एकदा गेलं ना महाराज, मग तुम्ही कितीही काही लावा आणि काही करा, ते आता ते वरून होतात काळे, पण देव एवढा हुशार उगवतानाच पांढरे उगवतो. किती करणार हे. मग दुसऱ्या पहिल्या मिस कॉलला फसवलं की दुसरा मिस कॉल येतो, माणसाचे डोळे कमी होतात. पण लोक एवढे हुशार झाले, मोफत नेत्र तपासणीचे शिबिरं सुरू असतात, तिथं फुकट तपासणी करतात, गॉगल घेऊन येतात, दुसऱ्या वेळेस घुमवतात. तिसऱ्या वेळेस देव काय करतो, हे जे दात आहे ते सगळे घेऊन जातो. तिसऱ्या वेळेस सुद्धा देव यमाला घुमवतात. चौथ्यांदा मिस कॉल नाही, SMS नाही, ईमेल नाही, व्हॉट्सअप कॉल नाही, चौथा जो असतो तो रिसिव्ह कॉल. मग तो कीर्तनात येऊ का खुर्चीवर बसताना येऊ का जेवताना येऊ, कवा येऊ. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. आणि बसणाऱ्या मायबापांना माझी विनंती आहे, हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर, हा देह जगाचा मालक घेऊन जाण्याच्या अगोदर आपण देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाने परमार्थ केला पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे. म्हातारपणात तुम्ही कोणतीच अपेक्षा करू नका महाराज. अरे म्हातारपणात संसारात किंमत नाही तर परमार्थात काय किंमत राहणार आहे हो. 65च्या नंतर काहीच जमत नाही. 65च्या नंतर मी तुम्हाला 50,000 देतो म्हणतो, जा बद्रीनाथ केदारनाथला. शक्य आहे का महाराज. वरती गेल्यावर ऑक्सिजन पुरत नाही. मला तर काही कळत नाही. काही लोक 40च्या नंतर आहे दादा. 40पर्यंत काय करायचं ते करा. 40च्या नंतर तुमचं शरीरही चांगलं असतं, कुठं फिरताही येतं, तब्येतही व्यवस्थित आहे. 70च्या नंतर हे LIC पॉलिसी एजंट असतात ना, एवढं सुंदर कीर्तन करतात ते भेटले की
आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, पाठच असतं त्यांचं ते. मला एक परवा दिवशी म्हणे, महाराज काय खरं आहे, सध्या चलती गंगा आहे, दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहे तेवढं मागं टाका, न जाणं रोडवर असता कधी गाडी खाली जसाल. अरे मला अजून जिवंत आहे ना मी. बरं म्हणे एक पॉलिसी काढा म्हणे. महाराज मला कितीची? काय नाही म्हणे 2-3 कोटी रुपयाची, वर्षाला 3-4 लाख रुपये भरत जा. म्हणलं काही हरकत नाही. म्हणलं मला पैसे किती भेटतील? 7 करोड रुपये भेटतील म्हणे तुम्हाला वयाच्या 65व्या वर्षी. खरं सांगा, वयाच्या 65व्या वर्षी मला 100 करोड जरी भेटले तर काय फायदा आहे? माझा मनका आताच खराब झाला आहे. 2-3 महिन्यात गाडी 70,000 किलोमीटर झाली. एवढं जर फिरलो तर 70 काय 50 खूप झाले जगण्यासाठी. शक्य नाही महाराज. 65च्या नंतर माणसाला शुगर, BP खाता येत नाही, खाल्लेलं पचत नाही, थंडी सहन होत नाही, ऊन सहन होत नाही, गरमी सहन होत नाही. आणि अशा वेळेस तुम्हाला 50 नाही 5,000 कोटी बी भेटले तर काय फायदा आहे? पैसे खर्चण्यासाठी तुमच्याकडं वय लागल ना महाराज. म्हणून सगळ्या गोष्टी वयात ठरलेल्या आहे. म्हणून बसणाऱ्या मायबापांना माझी विनंती, वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. जे दुखणं तुमच्याने माझ्या जीवनात आहे ते देवावर टाका महाराज. नक्की माझा जगाचा मालक तुम्हाला त्या संकटातून दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जे ममत्व आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे जाणार आहे. तुकडोजी महाराज खोटं कसे बोलतील? तुकडोजी महाराज सांगतात, कोणी गणपतीला नवस करतंय, कोणी बजरंग बलीला नवस करतंय. संसारातले नवस करूच नका महाराज, ते तुमच्या प्रारब्धान तुम्हाला भेटणार आहे. किती नवस केले तर आतापर्यंत जे भेटायचं तेच भेटलेलं आहे महाराज. म्हणून नवस करत असताना भगवंत चिंतनाचा नवस केला पाहिजे. फक्त देवाला एवढंच सांगा, मी रात्रंदिवस तुझं चिंतन करील. पण मला माहिती आहे तुमच्याकडे तेवढा वेळ नाही, कारण तुम्हाला लय 12 भानगडी पाहावं लागतं. सगळं गावगाडा आहे, शेती आहे, दूध आहे, सगळं आहे. सगळं पाहून 1 तास देवासाठी द्या. जास्त देऊच नका महाराज. जास्त परमार्थ करू नका. विमान न्यायला आलं तर बसायचं कोणी, हा बी मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे 1 तास देवासाठी द्या. तरी एक माणूस म्हणे, महाराज माझं एवढं बिझी शेड्यूल आहे, मला 1 तास सुद्धा वेळ नाही. मला 1 तासाचे 4 विभाग कर. 15-1 15, 15-2 30, 15-1 45, 15-4 60. सकाळी आंघोळीला बसल्यानंतर तोंडाला काय काम आहे तुमच्या? काहीच नाही ना. आंघोळ झाल्यापासून तर कपडे घालेपर्यंत फक्त 15 मिनटं कोणालाच बोलू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इथून तुम्हाला राहुरीला जाण्यासाठी 15 मिनटं धरा. गाडीवर किक मारल्यानंतर हाताला काम आहे हँडल धरायचं, डोळ्याला काम आहे पुढची गाडी पाहायची, कानाला काम मागच्या गाडीचं हॉर्न ऐकायचं, पायाला काम आहे ब्रेक दाबायचं, गेअर टाकायचं. इथून राहुरीपर्यंत जायला तुमच्या तोंडाला काहीच काम नाही. फक्त उद्यापासून सुरुवात तर करा. किक मारली की तिथपर्यंत जाऊस तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज, तुमच्या जीवनात होणारा अपघात सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनात तरल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट. किती जरी पाप केलं तरी आपण गजेंद्र एवढं नाही महाराज. गजेंद्रासारखाचा उद्धार झालाय, वाल्ह्या कोळ्याचा उद्धार झालाय, आजामेळ्याचा उद्धार झालाय. म्हणून तुमच्याने माझ्या जीवनाचा नक्की उद्धार होईल. पण लोक सुरुवातच करत नाही. कल करे सो आज करो, आज करे सो अभी, शुभस्य शीघ्रम. सगळ्या गोष्टीसाठी वेळ देताय महाराज तुम्ही. मी तर दररोज कीर्तनातून सांगतो, 24च्या आमदारकीची तयारी 22 पासून सुरू केली तुम्ही. जिल्हा परिषदेचे तारखे डिक्लेअर व्हायच्या तरी भेटीगाठी सुरू झाल्या तुमच्या. मग सगळ्या गोष्टीसाठी वेळ देताय ना तुम्ही, मग देवासाठी वेळ द्या. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी द्या. आणि त्या देवासाठी जर वेळ द्याला महाराज तर मी नक्कीच सांगतो तुमच्या जीवनातलं संकट निवारण करेल. तुम्ही फक्त तुमची जबाबदारी देवावर टाकत नाही. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. तुम्ही एकदा जाऊन त्याला म्हणा की देवा माझी सर्वस्व जबाबदारी तुझ्यावर आहे, असं जर म्हणलं तर तुकोबरायचं प्रमाण आहे. ऐका, आहे सांभाळीत मागे पुढे उभा, मागे पुढे उभा आहे सांभाळीत. दिवस उभा आहे. 5 पांडवाच्या युद्धाच्या वेळेस ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध चालू आहे ना, हजारोनं सैन्य 5 पांडवाचं मरतंय. संध्याकाळी 5 वाजता संपलं की युद्ध संपल्यानंतर काय करायचे? अर्जुन जेवण करायचं आणि घर गोरायचं. एक वेळेस कुटियामध्ये गेले भगवान श्रीकृष्ण, हे अर्जुना तुला काही लाजबीज आहे का रे? हजारोनं सैन्य मरतंय आणि तू उद्याच्या युद्धाची तयारी करायची तो खुशाला गोरतोय. त्यावेळेस अर्जुन सांगू लागला, हे बघ देवा, माझ्या सर्वस्वाची जबाबदारी मी तुझ्या हातात दिलेली, त्याच्यामुळे लोक कसे मारायचे, युद्ध कसं करायचं ही तुझी जबाबदारी. मी अजिबात ताण घेणार नाही. लहानपणी आपला बाप ज्यावेळेस आपल्याला घेऊन जातो ना फिरायला, त्यावेळेस लहान लहान लेकरांना माझी विनंती आहे, तुम्ही बापाचा हात कधीच धरायचा नाही. तुमचा हात तुमच्या बापाच्या हातात द्यायचा. कारण तुम्ही कधीही सोडू शकता, पण तुमचा बाप तुम्हाला सोडणार कधीच नाही सोडणार, कारण त्याचा स्वभाव येतो. तसं तुम्ही आपला हात देवाच्या हातात द्या महाराज. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी आणि मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही कसे असू द्या,
फक्त एकदा संताच्या मार्फत तुम्ही तुमचा हात देवाच्या हातात द्या, निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसाररूपी नौका पैल तिरल नेल्याशिवाय राहणार नाही. संसाराविषयी प्रयत्न करू नका आणि संसाराचा काही विचारही करू नका. रात्रंदिवस धन कमवण्यासाठी आपण एवढे प्रयत्न करतो, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे कुटाने करतो. मेल्यानंतर आपल्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं वैकुंठवाशी अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? काय झालंय? निधन झालंय. मग ज्याच्यासाठी कमवायचं जर मेल्यानंतर आपल्या पुढं निधन लावत असेल तर एवढे उद्योग करायचे कशाला? नक्की पैसा कमवावा. काय कळत नाही महाराज. करोनाच्या काळामध्ये आपल्याला 5,000मध्ये 2 महिने जगलो आपण, आणि आता कोटी नसून सुद्धा माणसानं समाधान जर ठेवलं ना महाराज तर कशासुद्धा समाधान आहे हो. कधी कधी वाईट वाटतं महाराज. रस्त्यानं हे जे आता ऊसतोडीवाले लोक असतात ना, बघितलं की सकाळी 3 वाजता कामाला जातात महाराज. ते काय नाही, त्यांनी 4 महिने जरी ऊस तोडला तरी 1.5 लाख रुपये त्यांना भेटत असेल, याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यात ते त्यांच्या मुलांनाही सांभाळतात, खातातही. 50,000 रुपये ते मागं ठेवतात. काही नाही महाराज. आणि आपल्याला लाख रुपये रोज असून सुद्धा आपल्याला समाधान नाही. याचं कारण कुठंतरी आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहे. आणि संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे पहा म्हणजे समाधानी रासाल. पण संसारात कोणीच सुखी नाही आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही आहे. मग ते दुःख जर घालवायचं असेल तर तुम्ही नेम करा. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस कुठेही देवाचं चिंतन करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल बव श्रम सुख होईल दुःखाचे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता याच्या पुढे नाथबाबा सांगतात हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. कुठेही देवाचं चिंतन घ्या, निश्चित जगाचा मालक तुम्हाला त्याच्यातून पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे पेढा हसत हसत जरी खाल्ला तरी गोडच आहे, पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी गोडच आहे, आणि पेढा झोपीत जरी खाल्ला तरी गोडच आहे. माझ्या देवाचं चिंतन केलेला मनुष्य वाया गेला असं अजिबात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी येला. म्हणून तुकोबऱ्या देवाला सांगतात. आणि कंटाळले होते माझे तुकोबऱ्या देवाला सांगतात पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता, लठीक येते फेडा तुका मने जाये पिढा. देवा किती दिवस हेच करायचं? पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शेनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती. देवा मी आता कंटाळलोय आणि माझी तुला विनंती. काय विनंती करतात ऐका. बहु दूरवरी ओ कविले भोगा, बहु दूरवरी ओ कविले भोगा, बहु दूरवरी समोर उभे आणि पांडुरंगाला सांगतात आता मला तू याच्यातून सोडव, मी कंटाळलोय देवा. आणि सोडवण्याची ताकद फक्त देवामध्ये. कोणामध्ये? तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. याच्या अगोदरचे प्रमाण वाचा. सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बाप, सोडविना कामिनी. म्हणजे बायको सुद्धा सोडू शकत नाही. खरं सांगू का, मी एक वाक्य तुम्हाला सांगतो, लिहून ठेवा तुमच्या काळजावर. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्या सोबत असला पाहिजेत. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असला पाहिजे. कोणीच काही वाकडं करत नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल ना, अख्खं जग तुमच्या सोबत असलं तरी तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही.
रामायणातला एक गोड प्रसंग आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढलाय माझ्या प्रभू रामचंद्राने आणि बाणाला टोक लावत होते. लालबुंद झालाय तो बाण. तो बाण थंड व्हावा म्हणून प्रभू रामचंद्राने चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले. चिखलातला बाण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने काढला त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. माझ्या जगाच्या मालकाचं अंतकरण भरून आला. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप घडले म्हणून चिखलात हात घातले. ते एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. थर 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 कापत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतला आणि त्या बेंडकाकडे प्रभू रामचंद्र पाहू लागले. का रे बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस रे वेड्या तू. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने उत्तर दिलं, ते ऐकण्यासारखं आहे देवा. ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायचा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायचा? ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल ना महाराज, त्या दिवशी या विश्वाच्या पाठीवर कोणीच तुम्हाला वाचवणार नाही. आणि करोनाच्या काळात पहिलं लॉकडाऊन देवानं करून घेतलं होतं बरं. आपण गण थाळ्या वाजो 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 परातीला भोसके पाडले. सगळेजण म्हणायचे उघडदार देवा आता. देव म्हणे तुम्ही आणि तुमचं पाप मला सांगू नका. जगातले लोक सगळं तयार करू शकतात, ब्लड नाही तयार करू शकत. लोक हृदय बाजूला काढून ऑपरेशन करणारे लोक या जगामध्ये, पण आतापर्यंत कोणत्या डॉक्टरला ब्लड तयार नाही करता आलं. इतक्या मशिनरी तयार झाल्या बाबा 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 बाबा. एवढ्या मशिनरी, एखादी गाय जर तुम्ही टाकली एखाद्या मशनीत तर तिच्या हाडकं वेगळीकडं, मांस एकीकडं, रक्त एकीकडे, एवढी प्रसिद्ध झाले. पण जगातल्या कोणत्याच शास्त्रज्ञाला आतापर्यंत दूध नाही तयार करता आलं महाराज. कधी तुम्ही विचार केला का आपणही जेवण करतो, माझ्या मायमावल्या सुद्धा जेवण करतात. काय अशी मशीन असेल पोटामध्ये माझ्या मायमावल्यांच्या की खाल्लं की दूध तयार होतं? हे फक्त देवच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. तुम्ही कितीही ताकद लावा. तर आता यूट्यूबवर पाहताय माणूस, तो भाग वेगळा, पण तो भाग द्या सोडून. ते काही आपल्या कीर्तनाचा विषय नाही, तुमच्या धंद्याचा विषय. मी धंद्यावर काही लात मारणारा महाराज अजिबात नाही. असू शकतं पावडरीचं दूध तुम्ही करू शकता, पण लेकराला जे स्तनपान माझी मायमावली करती, सांगा ना कोणत्या कंपनीचं मशीन असेल आपल्या पोटामध्ये की चपाती खाल्ली भात खाल्ली की त्याचं दूध तयार होतं? हे फक्त माझा देवच करू शकतो. कोणती नीळ फटिंग नाही इथं, इथून कोणत्या नाही 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 नाही, हे देवानं घडवलेलं आहे. काही गोष्टी तुम्हाला मान्य करावंच लागेल. मग त्याच्या सत्तेनं जर हे विश्व चालतंय ना महाराज, मग त्याच्या सत्तेनं चालतं. त्या सत्याधीशाची तुम्ही विनंती करा. नक्की माझा जगाचा मालक तुमची संसाररूपी नौका पैल तिराला नेईल. अरे ज्या रावणानं बायको पळवली त्या रावणाला मोक्ष दिलाय माझ्या देवानं. ज्या पुतणीनं विष पाजलं तिला सायुज्यता मुक्ती दिली, तर तुमच्याने माझ्या जीवनातली गंगा नक्कीच पैल तिराला नेईल. पण त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करावं लागलं, ते म्हणजे श्रद्धेने, भावनेने आणि प्रेमाने फक्त भगवंताचं चिंतन. विठोबा तुका म्हणे काय करीना.